Hello dear student, welcome at the MRSV YouTube channel subject biology, in which we are going to start with a new chapter number 2, reproduction in lower and higher animals. So related with the reproduction, you have studied the definition of this reproduction and you have studied this in the first chapter, reproduction in lower and higher plants मध्ये आपण रिप्रोडक्शन बद्दल किंवा डेफिनेशन बद्दल आणि टाइप्स बद्दल माहिती घेतलेली आहे. फक्त रिलेटेड विथ दिस चॅप्टर त्या चॅप्टरमधले जे काही आपण नॉलेज घेतलेले ते थोडं रिकॉल करूया. पहिल्यांदा आपण बघूया डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन. द रिप्रोडक्शन इज व्हॉट? इट इज द प्रोसेस, इट इज डिफाइंड ॲज द biological process of formation of new individual from the pre-existing individual, from the pre-existing individual. ओके, तर ह्या ठिकाणी काय होतं, ही बायोलॉजिकल प्रोसेस आहे म्हणजे जैविक घटकांमध्ये घडणारी प्रक्रिया ज्यामध्ये नवीन ऑर्गॅनिझम तयार होतो. तो कोणापासून? तर त्याच्यासारखा दिसणारा प्री एक्झिस्टिंग इंडिव्हिज्युअल असतो त्याच्यापासून. और इट इज द प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ लाईफ फ्रॉम द प्री एक्झिस्टिंग लाईफ असं सुद्धा ह्या ठिकाणी आपण म्हणू शकतो. मग ही जी प्रक्रिया आहे सजीवांमध्ये घडणारी त्याचा सिग्निफिकन्स काय आहे? तर सिग्निफिकन्स हा जो मेन आहे तो आहे फॉर द कंटिन्युटी ऑफ लाईफ. वंश सातत्य राहावं किंवा प्रत्येक सजीवाची इच्छा असते त्याच्यासारखा दिसणारा सजीव पुढे त्याची परंपरा चालू राहावी. सो कंटिन्युटी ऑफ लाईफ इज पॉसिबल ड्यू टू द रिप्रोडक्शनमुळे ती शक्य आहे. देन इट कॅरीज द जेनेटिक मटेरियल ॲज इट इज फ्रॉम वन जनरेशन टू दी अदर जनरेशन, हेन्स हेरिडिटी. ओके, अँड बाय दिस प्रोसेस द व्हेरिएशन्स आर ऑल्सो क्रिएटेड. ओके, व्हेरिएशन्स म्हणजे काय? कधी कधी येणाऱ्या अपत्यामध्ये, जन्माला येणाऱ्या अपत्यामध्ये वेगळे गुणधर्म असतात, त्याला आपण व्हेरिएशन्स असं म्हणतो. म्हणजे जे त्याच्या कोणामध्ये नाही, पॅरेंट्समध्ये नाही, पण त्याच्यामध्ये आहे. मग व्हेरिएशन्स काय आहे? व्हेरिएशन्स इज द स्टॉक ऑफ इव्होल्युशन, म्हणजे ज्याला आपण उत्क्रांती म्हणतो. आणि उत्क्रांतीच्या प्रक्रियेमध्ये काय होत असतात? बदल होत असतात. म्हणजे साध्या घटकांपासून जटिल घटकांची निर्मिती केव्हा होईल? जर बदल असतील तर. हेन्स variations are due to reproduction and variation is the stock of evolution. So these are the certain significance which are related with the reproduction. आता असं हे जे रिप्रोडक्शन आहे, दिस रिप्रोडक्शन इज ऑफ अ टू टाईप. दोन प्रकारचं रिप्रोडक्शन आपल्याला सजीवांमध्ये आढळतं. मेन ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन अँड दॅट ऑफ दी सेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मीन्स वॉट? विदाउट युनियन ऑफ गॅमेट्स, म्हणजे दोन गॅमेट्स इथे एकत्र येत नाहीत, त्याऐवजी सिंगल ऑर्गॅनिझम प्रोड्युसेस न्यू ऑर्गॅनिझम. मग एकच ऑर्गॅनिझम काय करतोय? त्याच्यासारखा दिसणारा दुसरा सजीव निर्माण करतोय. अँड इट इज मे बी ड्यू टू द सिम्पल प्रोसिजर्स लाईक मायटोटिक डिव्हिजनमुळे ते होऊ शकतं. किंवा ह्याच्यामध्ये आणखीनही काही टाईप्स आहेत असेक्शुअल रिप्रोडक्शनचे. तर ते कुठले कुठले टाईप्स आहेत? फॉर एक्झाम्पल, याच्यामध्ये ऑर्गॅनिझम्स तयार होऊ शकतात. ते जे ऑर्गॅनिझम्स आहेत त्याच्या पद्धती जर सांगायच्या झाल्या तर ह्या ठिकाणी आपल्याला सांगता येईल की फ्युजन, म्हणजे जसं की आपण अमिबामध्ये बघतो की इफ सपोज दिस इज अ अमिबा. या अमिबाचं काय होतं? एका प्रतलामध्ये, दोन प्रतलामध्ये किंवा अनेक प्रतलामध्ये विभाजन होऊन त्याच्यापासून काय तयार होतात? तर अनेक अमिबा तयार होतात. तर ह्याला म्हटलं जातं फ्युजन असं म्हटलं जातं. दुसरं जर बघायचं झालं तर रिलेटेड विथ द बडिंग सांगता येईल आपल्याला. मुकुल पद्धतीने विभाजन असं त्याला म्हटलं जातं. आणि ह्याचं एक्झाम्पल आपण सांगू शकतो ते म्हणजे हायड्रा. हायड्राला ह्या ठिकाणी जी बड फॉर्मेशन झालेलं असतं, ही बड मॅच्युअर झाली की इथून कट ऑफ होते आणि त्यापासून काय तयार होतं? नवीन हायड्रा तयार झाले. तर ह्याला म्हणायचं बडिंग टाईप ऑफ रिप्रोडक्शन. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला काय आढळतंय की एकच ऑर्गॅनिझम त्याच्यासारखा दिसणारा दुसरा ऑर्गॅनिझम काय करतोय? तयार करतोय. आणि ह्या प्रोसिजरमध्ये एकच गॅमेट किंवा एकच ऑर्गॅनिझम इन्व्हॉल्व होतोय, म्हणजे तो त्याच्यासारखा दिसणारा दुसरा सजीव निर्माण करतोय. हेन्स इट इज गोइंग टू फॉर्म क्लोन्स, मीन्स एक्झॅक्ट कॉपीज लाईक इट सेल्फ ओनली. देर इज नो
म्हणजे व्हॅरिएशन्स आपल्याला ह्या ठिकाणी बघायला मिळणार नाही. आणि आणखीनही काही पद्धती ह्या ठिकाणी आपण मेन्शन करू शकतो, जसं की जेम्युल फॉर्मेशन इन केस ऑफ स्पॉन्जेसमध्ये हे आपल्याला बघायला मिळतं की जेव्हा अनफेवरेबल कंडिशन असते ॲट दॅट टाईम यांच्यामध्ये काय तयार होतात, तर आर्चिओसाइट्स नावाच्या ज्या सेल्स असतात त्या काय तयार करतात, तर डॉर्मंट सेल बॉडी तयार करतात. आणि ती डॉर्मंट सेल बॉडी जी असते ती पुन्हा काय होते, ॲक्टिव्ह होते. आणि जेव्हा त्याला फेवरेबल कंडिशन मिळते त्यावेळेस, तर जेम्युल फॉर्मेशन इज ऑल्सो वन ऑफ द एक्झाम्पल फ्रॉम असेक्शुअल रिप्रोडक्शनमधलं आहे. आणि आणखीन एक प्रोसिजर ह्या ठिकाणी पुस्तकामध्ये तुमच्या मेन्शन केलेली आहे. इट इज ऑफ अ रिजनरेशन. बट ॲक्च्युली दिस रिजनरेशन इज नॉट द असेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये ह्या ठिकाणी काय, तर म्हणजे असेक्शुअल प्रोसेस जरी असली पण डिफरंट फ्रॉम द रिप्रोडक्शन असलेली आपल्याला आढळून येते. म्हणजे ह्या ठिकाणी रिजनरेशनमध्ये तुम्हाला काय आढळतं, द प्रोसेस शो फंडामेंटल, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आढळतं तुम्हाला, देर इज रिपेअर, देन रिग्रो अँड देर इज रिस्टोअर. म्हणजे ह्या सगळ्या घटकांसाठी, रिपेअर करण्यासाठी, रिग्रोथ करण्यासाठी, रिस्टोअर करण्यासाठी जी प्रोसेस फॉलो केली जाते तिला रिजनरेशन असं म्हटलं जातं, विच इज सिमिलर टू द असेक्शुअल रिप्रोडक्शन सारखी असलेली आपल्याला ती आढळून येते. आणि ह्या ठिकाणी पण काय होतं, तर मायटोटिक डिव्हिजन होऊन रिपेअर केलं जातं. फॉर एक्झाम्पल डॅमेज्ड पार्ट्स ऑफ हायड्रा दे गेट रिपेअर. म्हणजे समजा ह्या ठिकाणी कुठला तरी एखादा भाग त्याचा डॅमेज झालेला आहे तर तो पुन्हा तयार होतो बाय द प्रोसेस ऑफ रिजनरेशन, म्हणजे पुन्हा तो फॉर्म होतो. त्यानंतर म्हणजे आणखीन रिजनरेशनचं चांगलं एक्झाम्पल द्यायचं झालं तर प्लॅनेरियाबद्दल देता येईल आपल्याला. ह्या ठिकाणी प्लॅनेरियासारखा जो लोअर ग्रुप ऑर्गॅनिझम आहे ह्या ठिकाणी तो ऑर्गॅनिझम आपण असा हा पूर्ण जर ह्या ठिकाणी आपण दाखवला प्लॅनेरिया, तर ह्या प्लॅनेरियामध्ये तुम्हाला काय आढळतं, तर काही प्लेसेसला किंवा सेंटरला आपण म्हणूया ह्याच्या बॉडीचं काय होतं, कॉन्स्ट्रिक्शन होतं. म्हणजे ह्या ठिकाणी बॉडी पूर्ण काय होते, मध्यभागी अशी आकुंचन पावते. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी आकुंचन पावत पावत हे जे दोन्ही लेयर्स आहेत ते काय होतात, ह्या ठिकाणी विभाजित होतात अशा प्रकाराने. आणि ह्याच्यापासून पुन्हा काय तयार होतो, इफ सपोज दिस इज अप्पर पार्ट अँड देर इज फॉर्मेशन ऑफ लोअर न्यू पार्ट लाईक दिस. ओके, अँड फ्रॉम द लोअर पार्ट, if suppose this is lower part, there is formation of upper part. Okay, so likewise there is a formation of the new planaria by the process of regeneration, ज्याच्यामध्ये त्याची बॉडी जी आहे ती सेंट्रली काय होते, तर ह्याच्यामध्ये कॉन्स्ट्रिक्शन होतं आणि पुलिंग होतं आणि दोन्ही बाजू काय होत जातात, सेपरेट होत जातात. वरची बाजू खालचा भाग निर्माण करते आणि खालची बाजू वरचा भाग निर्माण करताना आपल्याला आढळून येते. तर ह्या सगळ्या प्रोसेसेसमध्ये एकच काय होतो, पॅरेंट इन्व्हॉल्व होतो आणि त्याच्यासारखा दिसणारा दुसरा काय करतो, इंडिव्हिज्युअल तयार करतो. मग त्याच्यासारख्या दिसणारा इंडिव्हिज्युअल आपल्याला माहिती आहे क्लोन्स असं आपण त्याला म्हणतो. आता असेक्शुअल रिप्रोडक्शन जे आहे ते बेसिकली लोअर ग्रुप ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बघायला मिळतं. सेक्शुअल रिप्रोडक्शन काय सांगतं आपल्याला, देर इज युनियन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट टू प्रोड्यूस न्यू ऑर्गॅनिझम. म्हणजे इथे दोन गॅमेट्स एकत्र आले, अपोजिट गॅमेट्स एकत्र आले आणि त्यांच्या युनियनमधून काय तयार होतं आहे, तर नवीन ऑफस्प्रिंग तयार होतं आहे. दॅट प्रोसिजर इट इज कॉल्ड ॲज दी सेक्शुअल रिप्रोडक्शन असं त्याला म्हटलं जातं. मग दोन गॅमेटमधल्या हेरिडिटरी मटेरियलचं ह्या ठिकाणी काय होतं आहे, मिक्सिंग होतं आहे. त्यामुळे आपल्याला काय आढळतं आहे की येणाऱ्या अपत्यामध्ये आई वडिलांचे गुणधर्म काय होतात, तर इनहेरिट होतात. त्याचबरोबर त्या अपत्यामध्ये काही वेगळे गुणधर्म पण आलेले आपल्याला आढळून येतात. सो सेक्शुअल रिप्रोडक्शन इट इज द स्टॉक ऑफ किंवा इट गिव्स व्हॅरिएशन्स अँड हेन्स इट इज द स्टॉक ऑफ इव्हॉल्युशन. आणि कशामध्ये बघायला मिळतं आपल्याला, हे हायर ऑर्गॅनिझम्समध्ये आपल्याला बघायला मिळतं. मग हे सेक्शुअल रिप्रोडक्शन आपण बघणार आहोत इन केस ऑफ ॲनिमल्स. Sexual reproduction in animals. Okay, so students, let us start the point number 2.2. This is point number 2.1
आणि थोडंसं पॉज घेऊन मी तुम्हाला सांगते. हा जो चॅप्टर आहे तो पूर्ण चॅप्टर आपल्याला आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं, म्हणजे परीक्षेसाठी हा तुम्हाला पूर्ण चॅप्टर आहे. आणि वेटेज जर तुम्ही चॅप्टरचं बघितलं तर ह्या चॅप्टरचं महत्त्व तुम्हाला लक्षात येईल. जवळजवळ हा चॅप्टर विदाऊट ऑप्शन तुम्हाला 6 मार्कांना आणि विथ ऑप्शन हा तुम्हाला 8 मार्कांना चॅप्टर आहे. आता जेव्हा अशा प्रकारचे चॅप्टर आपल्या सिलेबसमध्ये इन्क्लूड केले जातात, बेसिकली रिप्रोडक्शन आपण कोणाचं शिकणार आहे तर ह्युमन बिईंगचं ह्या ठिकाणी रिप्रोडक्शन चॅप्टरमध्ये, म्हणजे वेगवेगळे जे इव्हेंट्स आहेत, मीन्स रिलेटेड विथ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, रिलेटेड विथ द फर्टिलायझेशन असेल, त्यानंतर ह्या ठिकाणी तुम्हाला सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेले जे आणखीन पार्ट्स आहेत की डेव्हलपमेंट ऑफ एम्ब्रिओ, म्हणजे प्रेग्नन्सी, प्रायमिस्टर, ट्रायमिस्टर वगैरे जे तुम्हाला स्टेप्स दिलेले आहेत. त्यानंतर ह्या ठिकाणी मेन्स्ट्रुअल फेज वगैरे फिमेल्समधल्या एक्सप्लेन केलेले आहेत. त्यानंतर रिप्रोडक्टिव्ह हेल्थ म्हणजे काय ते ह्या ठिकाणी मेन्शन केलेले आहे. म्हणजे चॅप्टरचे जर तुम्ही उद्दिष्ट लक्षात घेतली तर त्यावरून तुम्हाला लक्षात येईल की व्हाय शुड वन स्टडी सच अ चॅप्टर्स, बिकॉज वी शुड नो द सिस्टीम्स दॅट आर प्रेझेंट इन आवर बॉडी अँड व्हॉट इज देअर फंक्शन. म्हणजे भविष्यात जाऊन ह्या गोष्टी आपल्याला काय देतात तर त्या वेळी त्या ज्ञानाचं आपल्याला काय करता येतं तर योग्य उपयोजन हे करता येतं. त्यासाठी अशा प्रकारच्या सिलेबसची रचना ही त्या वयानुसार काय केलेली असते, त्या टप्प्यामध्ये केलेली आपल्याला आढळून येते. तर या ठिकाणी आपण सुरू करूया द सेक्शुअल रिप्रोडक्शन इन केस ऑफ ॲनिमल्स. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय सांगता येईल की सेक्शुअली रिप्रोड्युसिंग जे ॲनिमल्स असतात त्याच्यामध्ये तुम्हाला 2 फेजेस आढळतात. वयाच्या 2 टप्प्यामध्ये ॲनिमल्सचं आपल्याला वर्गीकरण करता येईल. द फेजेस आर डिव्हायडेड ॲज जुवेनाईल फेज आणि दुसरी जी सांगता येईल आपल्याला ती रिप्रोडक्टिव्ह फेज. ठीक आहे, म्हणजे ॲनिमल्सचे जे आहेत ते 2 फेजेसमध्ये त्याच्या वयाचं वर्गीकरण केलेलं आहे. जुवेनाईल फेज जी आहे इट इज कॅरेक्टराइज्ड बाय, किंवा ही जी फेज आहे ती काय मेन्शन करते तुम्हाला, फिजिकल ग्रोथ. इट मेन्शन्स द फिजिकल ग्रोथ स्टार्टिंग फ्रॉम बर्थ. ओके, जुवेनाईल फेजमध्ये काय होतं तर देर इज ओनली, म्हणजे जी आपली पूर्ण बॉडी आहे आणि बॉडी ऑर्गन्स आहेत त्याची फक्त काय होते ग्रोथ होते. केव्हापासून तर जन्माला आल्यापासून. त्या फेजला काय म्हटलं जातं तर जुवेनाईल फेज असं त्याला म्हटलं जातं. आता त्यानंतर एकदा का फिजिकल ग्रोथ कंप्लीट झाली त्यानंतर द रिप्रोडक्टिव्ह फेज इज अटेंड, किंवा रिप्रोडक्टिव्ह फेज त्या ठिकाणी काय होते तर ॲनिमल्समध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि ह्या ठिकाणी तुम्हाला काय आढळतं, देर इज ग्रोथ अँड ॲक्टिव्हिटी ऑफ द सेक्स ऑर्गन्स टेक्स प्लेस. म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला काय आढळतं तर तो ॲनिमल जो आहे इट बिकम्स एबल टू प्रोड्यूस न्यू ऑर्गॅनिझम विथ द हेल्प ऑफ, त्याचे जे जेनायटल ऑर्गन्सची ग्रोथ झालेली आहे आणि ते जे सेक्स ऑर्गन्स आहेत ते काय करणार आहेत आता तर त्याचे जे मेल आणि फिमेल गॅमेट्स आहेत ते तयार करण्याला ती फेज कशी असते एबल असते. सो दीज आर द 2 फेजेस इन्क्लुडेड इन अ ॲनिमल्स लाईफमध्ये ते इन्क्लुडेड असलेले आपल्याला आढळून येतात. आता सेक्शुअली रिप्रोड्युसिंग ॲनिमल्स जे असतात त्यांच्यामध्ये तुम्हाला काय आढळतात, ब्रीडिंग पॅटर्न्स आढळतात. ब्रीडिंग पॅटर्न्स. आता हे जे ब्रीडिंग पॅटर्न्स आहेत ते ॲनिमल्समध्ये आपल्याला 2 प्रकारे बघायला मिळतात. एक जे असतात त्यांना म्हटलं जातं सीझनल ब्रीडर्स. सीझनल ब्रीडर्स म्हणजे जे एका ठराविक हंगामातच काय करतात पुनरुत्पादन करतात. आणि काही कसे असतात दे आर कंटिन्युअस ब्रीडर्स. ओके, so on the basis of breeding patterns the animals are divided into the types as seasonal breeders आणि दुसरा जो टाईप आहे त्यांना म्हटलं जातं कंटिन्युअस ब्रीडर्स. मग सीझनल ब्रीडर्समध्ये जर आपल्याला एक्झाम्पल द्यायचे झाले तर एक्झाम्पल आपण काय काय देऊ शकतो ह्या ठिकाणी तर गोट, शीप, काऊ हे जे आहेत दे आर द सीझनल ब्रीडर्स. ठराविक हंगामातच त्यांची काय होते तर उत्पादन किंवा पुनरुत्पादन झालेलं. आणि कंटिन्युअस ब्रीडर्समध्ये जर एक्झाम्पल द्यायचं झालं तर मॅन, देन मंकीज लाईक एप, दे शो द कंटिन्युअस ब्रीडिंग त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेलं आपल्याला आढळून येतं.
आणि मग ह्यानंतर आपण बघूयात रिलेटेड विथ द ह्युमन रिप्रोडक्शन. ह्युमन रिप्रोडक्शन. मानवामध्ये आढळणारे प्रजनन जे आहे ते आता आपण काय करायचं ह्या ठिकाणी बघायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला काय आढळतं तर ह्युमन बिईंग्स जे आहे ते कंटिन्युअस ब्रीडर्समध्ये त्यांचा समावेश होत असलेला आपल्याला आढळून येतो. आणि ह्याच्यामध्ये काय आढळतं, देर इज प्रेझेंट मेल अँड फिमेल. पुरुष आणि स्त्री अशा प्रकाराने त्याचं काय केलं जातं, लिंगभेदानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. मेल म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, पुरुष असं म्हणतो, आणि फिमेल त्याला स्त्री असं म्हटलं जातं. आता ह्या दोन्हींमध्ये काय येतं, दे आर डिफरन्शिएटेड. त्यांचं काय आढळतं आपल्याला, डिफरन्शिएशन आढळतं बाय द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. बाय द सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स. ओके. आता हे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर जे आहेत दे आर ऑल्सो कॉल्ड ॲज दी सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स असं सुद्धा त्यांना म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, सेक्शुअल डायमॉर्फिक कॅरेक्टर्स. आता काय म्हणजे जे कॅरेक्टर्स बघितल्यानंतर आपण काय करू शकतो की हां हा मेल आहे आणि ही फिमेल आहे असं आपण काय करतो, त्यांचं डिफरन्शिएशन करतो. मग मेलमध्ये काय आढळतात तुम्हाला कॅरेक्टर्स, तर ठराविक एका वयात आल्यानंतर मेलमध्ये सेकंडरी कॅरेक्टर्स काय आढळतात आपल्याला, तर डेव्हलपमेंट ऑफ म्युस्टॅच, बियर्ड, त्याच्यानंतर लो पिच व्हॉइस त्यांच्यामध्ये असलेला आढळून येतो. त्यानंतर हेअर्स ऑन द चेस्ट त्यानंतर लॅरिंग्स जे असतं त्यांचं, ज्याला ॲडम्स ॲपल म्हणतो, म्हणजे ह्या ठिकाणी कंठ जो असतो त्या ठिकाणचं एक हाड जे असतं ते कसं आढळतं आपल्याला, थोडंसं पुढं आल्याप्रमाणे आढळतं, ज्याला ॲडम्स ॲपल असं म्हटलं जातं, जे आपल्याला स्त्रियांमध्ये आढळत नाही. मग पुरुषांमध्ये अशा रीतीने दाढी मिशी येणे, त्यानंतर चेस्टवरती केस असणे, त्यानंतर आवाज जो आहे तो लो पिच व्हॉइस त्यांच्यामध्ये असलेला आपल्याला आढळून येतो. आणि फिमेलमध्ये काय आढळतात सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर, तर त्यांच्या चेस्ट रिजनवरती तुम्हाला मॅमरी ग्लँड्स वेल डेव्हलप्ड असलेले आढळून येतात. त्यानंतर पेल्विक रिजन जो असतो तो कसा आढळतो, म्हणजे ब्रॉडर पेल्विस रिजन प्रेझेंट असलेला आपल्याला आढळून येतो. आणि जो व्हॉइस असतो तो कसा असतो, हाय पिच्ड व्हॉइस त्यांच्यामध्ये प्रेझेंट असलेला आपल्याला ऑकर होतो.